मी पुण्याला शूटिंग पण करत होतो, म्हणजे प्रयोग पण चालले होते. संध्याकाळी 5 आणि रात्री 9:30चा प्रयोग होता माझा. मी सकाळी शूटिंग करत थकलो होतो. रात्री 12-12:30ला प्रयोग संपल्यानंतर एक माणूस आतमध्ये आला. मला म्हणाला, लक्ष्मीकांतजी माझ्या मिसेसला तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं त्याला प्लीज आतमध्ये घेऊन या ना. म्हटलं मी जाम थकलोय बाहेर. नाही म्हटलं येऊ शकत नाही. म्हटलं का? व्हीलचेअरवर आहे. मी धावत बाहेर गेलो, बघितलं त्याला. तिने जवळजवळ कार्ट 2 25-30 वेळा बघितलं होतं. त्याने मला सांगितलं की लग्नाच्या आधी ही व्यवस्थित आहे. लग्न झाल्यानंतर तिला ऍक्सिडेंट झाला आणि ते पाय गेले आणि ती जवळजवळ वर्षभर बोलत नव्हती. आणि माझा ज्यावेळेला टीव्हीला पाणी टंचाई म्हणून गजरा झाला होता, तेव्हापासून ती हसायला लागली म्हणे. आणि मग माझे टीव्हीवरचे कार्यक्रम बघायला लागली, त्याच्यानंतर नाटकं बघायला लागली, पिक्चर बघायला. त्याच्यानंतर ते जे आयुष्यात एकदम वेगळंच प्रकार आला. म्हणून तो नवरा मला म्हणाला की हे सगळं घडलं ते तुमच्यामुळे. म्हटलं माझ्यामुळे नाही घडलं, ते माझ्या विनोदामुळे. माझ्यामुळे तर त्यांना बरं वाटत असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे. बरोबर. तसा एक शिवाजी मंदिरला प्रयोग होता माझा. तर एक माणूस आला, प्रयोग संपल्यानंतर, वा बेटे साहेब 2.5 तास विसरलो सगळं. म्हणाला का? घरात मी सोडून सगळे आजारी आहेत आणि खिशात फक्त 5 रुपये, औषधाला पैसेच नाहीत. म्हणून इकडून बघितलं तुमचं नाटक, 2.5 तास विसरलो घरात कोण आजारी आहेत. हो. एवढे असे बरेच प्रसंग बघायला मिळतात. त्याला